थेट पाईपलाईन योजनेच्या काळंबावाडी उपसा केंद्राच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीमुळे योजनेवर अवलंबून भागात 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही. कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती. खिशात पैसे नव्हते तर शासन आदेश काढायची काय गरज होती? विना आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांचा सरकारला सवाल. शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनात विना आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीसाठी निधी उपलब्ध करून देऊ. विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन. कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ग्रोबज कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल होऊन 3 वर्ष झाली. कारवाई कधी होणार? गुंतवणूकदारांचा सवाल. आणि बकरी ईद निमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी देशाची अखंडता आणि शांततेसाठी केलं नमाज पठण.